शाळेत जाण्यासाठी 5 किलोमीटरचा पायी वळसा घालावा लागत असल्याने वाडा तालुक्यातील नाकडपाडा येथील विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरच्या वाडा तालुक्यात समोर आला आहे। वाडा तालुक्यातील नाकडपाडा येथील विद्यार्थी गारगाव येथील आश्रमशाळेत शिक्षणासाठी जातात। मात्र विद्यार्थी राहत असलेले गाव आणि शाळा हे अंतर कमी असल्याचं कारण देत या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेने निवासी वसतिगृहात राहण्यासाठी प्रवेश नाकारल्याने पावसाळ्यात या विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून नदीवर तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यावरून आपला जीव घेणा प्रवास करावा लागतोय। मात्र आश्रमशाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग असला तरी तो तब्बल 5 ते 6 किलोमीटरचा वळसा घालून असल्याने इतकी पायपीट न करताच हे विद्यार्थी या नदीच्या प्रवाहातून प्रवास करत असून या नदीतील बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। तर दुसऱ्या बाजूला मात्र या विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृहात प्रवेश दिल्यास त्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागणार नसल्याचं सांगत पालकांकडून देखील चिंता व्यक्त करतानाच विद्यार्थी शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे। मला सांग, तू गारगावला कुठल्या शाळेत जातो? आश्रमशाला। आणि मग तुम्ही किती मुलं जातात दररोज शाळेत? दररोज 18-20 असे जातो। आणि मग जाताना प्रवास कसा असतो? वाहन मिळतं तुम्हाला? नाही, वाहन नाही, आम्ही बंधाऱ्यावरून जातो। पावसाला असला कर बंधाऱ्याला आम्ही जात नाही, मग आम्ही घरी राहतो। आणि मग रोज पायी प्रवास करता? किती करता तुम्ही प्रवास? इकून जाताना 5 आणि तिकून येताना 5, एकूण मिळून 10 किलोमीटर। मग पाय दुखत नाही तुमचे? आमचे पाय खूप दुखतात, काटे पण राहतात आमच्या पायाला, पहिला चेपली पण नाही राहत। आमच्याकडे सरकारची मागणी आहे, आम्हाला पूल करून द्या, नाही तर बस द्या।